नमस्कार 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 मंडळी. अरे सर, ऍड के बादशाह लोग यहाँ पर. सर म्हणजे तुमच्याकडे बघून ना मला प्रेरणा आली. म्हणजे ऍड हे करूनच टाकू सर. म्हणजे बघा, जे काय काय लोक टेलिसोप करतात, सिरियल करतात, दिवस रात्र मेहनत करतात आणि हे 30 सेकंदाचं काम करतात आणि सगळा पैसा खचाखच भरून आपला. सर म्हणजे मला लागेल तुमच्या या आळशीपणाला आपला सॉरी या म्हणजे टॅलेंटला सर. म्हणजे इतकी मोठी गोष्ट 30 सेकंदात सांगणं जबरदस्त सर. एखाद्या वेळेस मला पण द्या थोडासा चान्स. पण सर मी आज ठरवलंय का मी इकडे ऍड करायचं. म्हणजे काय झालंय, आमचे जे गावातले जे आहेत ना खास दुकानदार, त्यांनी एक नवीन दंतमंजन शोधून काढलं. साळुंदर छाप दंतमंजन. त्याची ऍड. अरे तिकडे नको बघू रे गोड पोरा. अरे हा सर काय ना चेहरा बघा. सर एक मिनिट सर, प्लीज 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 प्लीज. बस काही नाही सर, बस एक वाक्य आहे, पटापट म्हणा. 30 सेकंदाची ऍड आहे. मडकई मडकं फडकई मडकं फडक्या मडक्याने मडक्याचा मळ पुसावा, तर फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचा मळ फडक्याला. पटकन म्हणायचं आणि त्याच्या पुढे लगेच जोडून द्यायचं. तर या तुमच्या सुंदर दातांचं राज काय. कळलं ना सर. तोपर्यंत तुम्ही पाठ करा. तोपर्यंत सर आम्ही काय केलं ऑलरेडी, म्हणजे कास्टिंग केलेली आहे, लेडीज कास्टिंग. म्हणजे आमचे टाकरखेडा शंभूला मिस टाकरखेडा शंभू म्हणून स्पर्धा झाली होती. तिथल्या मिस टाकरखेडा शंभू सुंदरी मृणाल बाबू चंबू. काय आहे ते बॅलेन्स. मग एवढे मोठे हेच घालून द्यायची गरज होती काय. स्लीपर घालायचं ना, बॅलन्स नाही. अरे सर प्लीज तुम्ही बसू नका सर. या ना, काय करायचं बस काहीच नाही. यांना म्हणायचं फक्त तेच मडकं फडकं. ते तुम्हाला सांगितलं ना सर. हा मडकई फडकं फडकई मडकं मडक्या फडक्याने फडक्याचा मळ पुसावा, तर फडक्याचा मळ मडक्याला मडकई फडकं सर. आणि त्याच्यापुढे लगेच विचारायचं काय, तर तुमच्या सुंदर दातांचा राज काय. तर तुमच्या सुंदर दातांचं राज काय. हा का बाळा, हिरोला घेऊन ये. हिरोला घेऊन ये. अरे हाच हिरो आहे. काय बाई करायचं आता. तर तुमचा डायलॉग माहिती आहे ना मॅडम, काय आहे माझा का. म्हणजे माझ्या स्वच्छ सुंदर मोती दंतांचे राज आहे. माझ्या काय माझ्या स्वच्छ सुंदर हस्तिदंताचा राज. हस्ती दंत नाही ग, मोती दंत मोती दंत. मोती दंताचा राज आहे. सालिंदर छाप दंत म्हणजे दलिंदर छाप माझ्या स्वच्छ सुंदर मोती दंतांचे राज आहे. सालिंदर छाप दंतमंजन. सर ऍक्शन. मडकई फडकं फडकई मडकं. काय मडकई फडकं फडकई मडकं फडक्याला पुसलं मडक्यानं प्लीज काय. सर प्लीज सर. काय ते द्या. माझं करिअर पणाला लागलं. तुम्ही हसू नका सर. सॉरी सर. सर हसू नका सर. एकदा वाचू नका. इथं माझं हे सर सगळं करिअर पणाला लागलं. Sorry, sorry, तुम्ही हसू नका. दिस इज नॉट ए कॉन्ट्रॅक्शन ऑन युअर वर्क सर. सॉरी सॉरी सॉरी. कॉन्सन्ट्रेशन ऑन एकदा परत एकदा वाक्य सांगा ना प्लीज. हा अरे एकदम सिंपल आहे. मडकई फडकं फडकई मडकं फडक्या मडक्याने मडक्या मडक्या पुसलं, तर मडक्याचं मळ फडक्याला फडक्याचं मळ मडक्याला. तर तुमच्या सुंदर दातांचं राज काय. थोडंसं शेवटी ना हास्य पाहिजे सर. शेवटी थोडंसं असं स्माइल चेहरा. पण एवढे अनुभवी लोक आहेत तुम्ही, त्यांच्याकडनं करून घ्या ना. मला पाठ होत अरे नाही परवडत ना राजा. बजेटमध्ये फक्त एकटा तूच आहेस इथे. ऍक्शन सर. मडकई मडकं फडकई मडकं मडक्याला फडकं तो तर तुमच्या सुंदर दातांचा राज काय. अरे काय तुमच्या गुडलेस मध्ये मोहरी आहे. कसं टूथलेस. टूथपेस्ट शब्द आहे तो. टूथपेस्ट मध्ये मोहरी आहे का. ऍक्शन. मडकई फडकं फडकई मडकं फडक्याला मडक्याने पुसलं मडकं फुटलं, तर तुमच्या सुंदर दातांचा राज काय. काय तुमच्या कटलेट्स मध्ये मोहरी आहे. कटलेस कटलेस. टूथपेस्ट मध्ये मोहरी आहे का. सिंपल वाक्य येत नाही तुम्हाला. सर मला काय काय तुझा काय ना प्रॉब्लेम आहे. मी बोलीन सर. मला येतं बोलतो तुला. येतं सर. बोलून जाऊ का. पटकन बोल पटकन. तुमच्या बूथ मध्ये टेलिफोन आहे का. यालाच घ्या सर, हा परफेक्ट आहे. मोहरी शब्द लक्षात ठेव. मोहरी. सर मी काय म्हणतो, मी टूथपेस्ट म्हटलं असं तुमच्याकडे बघितलं की मला पटकन मोहरी द्या ना. प्लीज प्लीज सर प्लीज. ठीक आहे ठीक आहे. मोहरी म्हणजे शब्द द्या का मोहरी द्या. शब्द आहेत का तुमच्याकडे. घेऊन नाही आता घेऊन फिरणार आहे. प्लीज फक्त शब्द द्या हा, ना, ठीक please, आहे sir. शब्द. हाँ आप कंसंट्रेशन कीजिए ना प्लीज. मेरा खर्चा वाया जा रहा है. ये लास्ट एक है, नहीं तो फिर मैं
सर घे, वाचून घे एकदा. चालेल ready. त्याला देतोच त्याला. आता हे राहू द्या ना असं नको का एवढा खर्च नाही रे, एवढा नाही खर्च. शूटिंग बिटिंग मध्ये म्हणजे 4 कॅमेरे कुठून आणायचे घरी सर, मी लेकरांनी? इथनच बोलू का हा, इथनच बोलू का तू घरी जाऊन बोलला तरी चालेल. निघाय तू, निघाय तू. तुझं काय आता? दुसरं काहीतरी अरे हे घे, चला निघाय तू, चला. सर एक बोलू शेवट. हा, बोला बोला, तुम्ही बोला आता. ऍक्शन बोला सर. इथं असं करायचं ना सर, समोर कसंही धरा, 2 वाक्य बोला फक्त. ऍक्शन. तुमच्या मोरीत आंघोळीला पाणी आहे. नाटकांची तर चर्चा आपण करतोच आहोत, पण प्रत्येकाला आता थोडीशी उत्सुकता लागलेली आहे की नाटकामध्ये नक्की काय आहे. मग नाटकाची एखादी जर झलक आम्हाला इकडे बघायला मिळाली, या नाटकातला एखादा जर छोटासा पार्ट आम्हाला बघायला मिळाला तर खूप मजा येईल. एक नवरा बायको, एक बॉस, आणि तो सेक्रेटरीच्या प्रेमात पडला. त्या सेक्रेटरीला असं वाटतं की मी तिच्या प्रेमात आहे, मला असं वाटतं की ती माझ्या प्रेमात आहे. त्याप्रमाणे कदाचित माझ्या बायकोला हा संशय येत असतो. त्याच्यानंतर तिचा प्रियकर तिकडे येतो आणि मला असं वाटतं की माझी बायको त्याच्या प्रेमात आहे. असं सगळं बरंच गोंधळ आहे त्याच्यात. प्रेक्षक नक्की एन्जॉय करतील. हॅलो 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 हॅलो. संपर्क झालाय आपला, पुढे बोला. मी पण रेंजमध्ये यायचाच प्रयत्न करत होतो. मी राजीव जोशी. राजीव जोशी. राजीव जोशी. कुणी हवंय का आपल्याला? हो. हो. यांना भेटायला आलाय का तुम्ही? नाही, तसंच काही नाही आहे. मला भेटायला आलाय का तुम्ही? नाही, म्हणजे तसंही काही नाही आहे. तसंही नाहीये. मग नेमकं कसं आहे ते जरा सांगायचा प्रयत्न कराल का प्लीज? तोच करतोय, म्हणजे मी मगाचपासनं, पण होत नाहीये प्रयत्न. म्हणजे एक मिनिट, मी एक सजेस्ट करू. तुम्ही जरा बसा आणि मग सांगायचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. म्हणजे काहीतरी होईल म्हणजे हो, तरी हो. नाही का? बसा. काय झालं? तरी म्हणलं होतं गुलाब नको म्हणून. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हाऊ स्वीट. पण तुम्हाला नाही, जाऊ दे, बसा ना. मी काय म्हणते, आय एम व्हेरी सॉरी. मला ना पूर्वी तुम्हाला कुठे बघितल्याचं आठवतच नाही आहे. अहो, कसं आठवेल, कारण तुम्ही बघितलं नाहीच आहे मला पूर्वी. ओ, मस्त आहे. मस्त मस्त आहे गार्डन तुमचं. म्हणजे बघा ना, झाडं कशी अशी झाडासारखी दिसत आहेत. आणि ते पेरूचं झाड बघा, आहा काय वाढलंय. ते पिंपळाचं आहे. अच्छा, म्हणजे त्याला पेरू येत नसतील, पण काय वाढलंय, काय वाढलंय ते. आणि तो कारल्याचा वेल बघा. आहा. वेल, तुम्ही कुठून आलात? मी मुंबईतून आलोय. तरीच निसर्गाचं एवढं कौतुक वाटतंय तुम्हाला. आम्ही इथे लोणावळ्यातच राहतो ना, आम्हाला सवयीचं आहे हे. नाही, पण मस्तच मेंटेन केलंय तुम्ही. खरंच नाही, शपथ नाही, ही सगळी ह्यांची मेहनत आहे. अहो, मी गार्डन बद्दल नाही, मग तुमच्याबद्दल बोलतोय. म्हणजे तुम्ही स्वतःला छान मेंटेन केलंय. कळलं नाही मला. आता तुम्ही कदाचित माराल मला, पण मला वाटलं होतं त्यापेक्षा तुम्ही बऱ्याच तरुण निघालात आणि सुंदर सुद्धा. बसा ना. हो. परक्यासारखे उभे का? बसा बसा. हॅलो हॅलो राणी, मला तुला आत्ता भेटायचंय. हा सर, मी आले, इथेच आले. बघ, मला ताबडतोब भेटायचं. सर, मी तुमच्या घरीच आहे. म्हणजे सर, हा? वळा वळा. अरे
हॅलो सर. अगं तू आता इथे कशी काय? सर तुम्हीच आता म्हणालात ना की मला तुला ताबडतोब भेटायचं म्हणून लगेच आले. हो, पण ताबडतोब म्हणजे इतक्या ताबडतोब नाही का? हो का? सर मलाही जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अरे मग येण्याआधी फोन नाही का करायचा? सर कधीपासून फोन करते पण तुम्ही एकदा फोन कट करत होता. पण उचलल्यानंतर नीट बोलत होता कारण रेंज नव्हती. अगं Range अगं नव्हती म्हणून मला ते काही कळत अगं नव्हतं की मी तुमच्याशी- ही समोर होती ना. ही ही ह्या हा पण त्या माहेरी जाणार होत्या ना सर. नाही गेली ना. हो का? बरं झालं. नाही म्हणजे सर तुम्ही माझी त्यांच्याशी ओळख का नाही करून द्या? नाही नेवर नेवर. का? अगं 2 कारण आहेत त्याला. कोणती? एक मी तिला सांगितलं की माझी सेक्रेटरी आहे ना ती काकूबाई आहे. काय? आणि तुला बघितल्यानंतर तिला नक्की संशय येणार. आणि दुसरं कारण? दुसरं कारण तिचा बॉयफ्रेंड आता आलाय. कम अगेन? काय? आय मीन टू से कम म्हणजे परत या म्हणजे परत बोला. काय म्हणाला तुम्ही? तिचा बॉयफ्रेंड आलाय. बॉयफ्रेंड? बॉयफ्रेंड? हा बॉयफ्रेंड. तुमच्या बायकोचा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे? हो ना. आणि तो आता आतमध्ये. कुठे आत? आतमध्ये म्हणजे राणी. हॅलो राणी. किचन मध्ये? हो हो किचन मध्ये? किचन मध्ये. तो किचन मध्ये आहे. सर तुम्ही त्याला घरात कसं घेतलं? अगं मी नाही घेतलं हा? तिने घेतलं. अहो पण तुम्ही काही रिॲक्ट नाही केलं का? रिॲक्ट केलं ना मी. कसं? लग्नाला परवानगी दिली. काय? म्हणजे तिला नाही का त्याला. हा? आता तिच्याशी मी लंच नंतर बोलणार आहे. सर ही काय तुमची बिझनेस मीटिंग आहे का लंच नंतर बोलणार? येस. बस बस तू, काय बस. बसू इकडे? माझ्या डोक्यात एक कल्पना आली. बोला ना. हं. म्हणजे कल्पना अशी आहे की ते त्यांची मंगलाष्टक म्हणायची. नाही त्यांची नाही आपली. नाही तू बस हे बघ. सर म्हणजे मी म्हणजे नाही. मला तेच बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे हे काय बघ, हे की बघ, हे बघ. मंगलाष्टक नाही, माझं ऐक. येते हा? ना. हो येतो. बेगम मेमरी आठवण गुलाम या नाटकातला एक छोटासा प्रवेश आम्ही सादर करतो ज्याच्यामध्ये मेघाचा न पुरुष न बाई असा एक मित्र तिच्या घरी निसर्गाचा कॉल अटेंड करायसाठी येतो आणि त्याचा स्वाभाविकपणे तिच्या नवऱ्याला राग येतो. सादर करतो. ए बघे हा अभद्र वीरभद्र तेच ते तुझ्या ड्रेनेजच्या पाईपला सांगून ठेव असं सारखं इकडे यायचं नाही. कधी कपडे धुवायला कधी आंघोळीला कधी हे असं. अरे बाहेरही स्वच्छतागृह आहेत म्हणावं. नको तिथे मैत्रिणी हक्क नको दाखवायला. जेव्हापासून घराची स्वच्छता मी करतोय याचं येणं असं वाढतच चाललेलं आहे. मान आणि आवाज दोन्ही खाली. कोणी कधी कशाला घरात यायचं हे तू ठरवायचं नाहीस. तू गुलाम आहेस. आणि हा तुझी विश्रांती झाली असेल तर तू तुझी कामं सुरू कर. चल. उठ जा. कशा होत्या पूर्वीच्या बायका आणि या आजच्या बायका. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काय ही स्थिती करून घेतलीत मिस्टर घनश्याम. ज्या यक्कश्चित स्त्रीच्या गालावर 5 बोटं उमटवायची तिच्या तालावर नाचण्याची वेळ आली आहे. सोसले जिच्यासाठी चटके आणि चाललो टोकदार काट्यांवर. नुसतं प्रेमानं बघणं सोडा मारतीसारखी फाट्यावर. शेणखत हिंडलास ना म्हणून कुऱ्हाड पडली पायावर. अजून जर आगाऊपणा केलास ना तर पाय जातील ढगात आणि आपटशील चांगला थोवाडावर. हीच बाई लग्नात नाव घेताना लाजत होती. कुणाचा विश्वास बसेल काय? नवऱ्याला नावं ठेवताना उत्स्फूर्तपणे सुचत. पण लक्षात ठेव मेघा कधीतरी ही का रात्र संपेल आणि एक नवीन दिवस उगवेल आणि परत मावळेल सुद्धा. अर्धचंद्र ग्रहण लावायला. हे यू मिस्टर गुलाम मेघू डार्लिंग एकटी आहे असं समजायची अजिबात गरज नाही. कळलं ना? हा तिची एक छकुली तिच्या बरोबर ते दिसतंय मला. तुझ्या या असल्या कुत्सित बोलण्याने मी काही असा पेटून वगैरे उठेन असं तुला वाटत असेल ना तर ते तू विसर. तू आणि पेटून. अरे बारीक अशी टुचूक अशी ठिणगी जरी उडाली ना पुष्कळ झालं. असं चांगले फटाकेच उडवतो. मेघू डार्लिंग बघितलंस माझा पायगुण. काय? मी आलो आणि पाणी आलं. अय्या आलं पाणी. मग काय? ए दळभद्र्या तुला बघ काय म्हटली. काय ग तुला म्हणते ती मला का? मग काय? तुला 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 बघतो काय असा गुलाम आहेस ना तू. सारखी आठवण करून द्यावी लागते. भांडी कपडे लादी पोचा सगळं करायचं. चल. आणि हा
जमलंस तर सगळी जळमट पण काढून टाक. तुलाही ना मेगू डार्लिंग सारखी आठवण करून द्यायला लागते. काय झालं आता? आता गुलाम आहे ना तो, मग जमलंच तर काय म्हणावं काढच. येस 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 चल. आलं का लक्षात? एक जरी जळमट मला दिसलं ना तर तुला जळमट लागेस तर मी सिलेंडरला बांधून ठेवीन. चल हट, हट, हुट, हट, हे.